धन्यवाद नितीन कालन, धन्यवाद प्रसाद सर. सर्वोत्तम गणपती बाप्पाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वळूया सामन्याकडे. आपण पाहतोय स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळते. साईसुद्धा क्रिकेट संघ खांबारपाडा यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते. स्पर्धेतील तिसरा दिवस असेल आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बेतवडे बेनाम आपण पाहतोय या मैदानावरती दावडी या दोन बलाढ्य संघामध्ये सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलाय या मैदानावरती दावडी संघाला. सलामी जोडी मैदानावरती. पहिला चेंडू फुलटॉस, शानदार स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती संघर्षमय चौकार. थँक्यू डिझाईन. जबरदस्त संकेत आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून आमचे यशवंतजी शेलार यांच्या माध्यमातून सातत्यानं तिसरा दिवस झाला. आज अप्रतिम संगीत ऐकायला मिळत आहे. मग अप्रतिम स्टाफ दिले मैदानावरती. फलंदाज रवी पवार ज्यानं पहिल्या चेंडूवरती शानदार स्ट्रोक केलाय. 4 धाबा आणि 4 धाब्यानं अकाउंट ओपन केलं मैदानावरती. पुन्हा एकदा फ्रंटफुटवरती जाऊन जागा पडण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल, बिग विकेट. पहिला झटका मैदानावरती आपण पाहतोय. रवी पवार बाद झालाय. जमाशर अप्रतिम झेल आपण पाहतोय. शॉर्ट लेग रिझन मध्ये जबरदस्त झेल आपण पाहिला. शॉर्ट लेग रिझन मध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम झेल आणि पहिल्या चेंडूवरती चौका ठोकणारा फलंदाज रवी पवार. बॅक टू द पवेलियन. मोठा झटका मैदानावरती दावडी संघाला. आपण पाहतो धाबळेकरवरती धाबा लागल्या. 4 सुरुवात अतिशय चांगली दाखवली, दमदार सुरुवात. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज रणजित पाटील. स्ट्रायकरवरती पाहणार रणजित पाटील. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल गुरुनाथ पाटील. आपण पाहतो सामना मैदानावरती दावडी बनाम बेतवडे हा संघ आपण पाहतो मैदानावरती. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा टेक ऑफ होतोय. थोडासा उंची घेतला. डायरेक्टचा प्रयत्न. मी म्हणून जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण पाहतो गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी पहिलं षटक गोलंदाज अजय पाटील ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 5 धाबा खर्च केलेत. तर बिग विकेट रवी पवार याला देखील बाद केला. यावेळेस जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाल्यामध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्टचा प्रयत्न होता. या ठिकाणी आपण पाहतोय डायरेक्ट हिट आपण पाहतो पाहायला भेटत नाहीये मैदानावरती. जर का या चेंडूवरती डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता मैदानावरती. धावपळकावरती धाबा लागतात त्या 7 धाबा. पेबनचं पहिलं षटक आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानावरती दावडी बनाम बेतवडे या दोन बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधला दुसरा सामना. पण एकदा अतिशय चांगला चेंडू गुडल्यांचा वापर केला. चेंडूला सन्मान दिला. बॉटमॅनचा वापर. चेंडूला केबल ढकलला होता. शॉर्ट एक्स्ट्रा केबलच्या रिझन मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावणे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल आणि धावपळकावरती धाबा आपण पाहतोय. 1 गडी बाद 8 धाबा. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि शेवटचा चेंडू असेल P1च्या पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. पण एकदा या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मी म्हणेन जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजीला रोख लावली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. मी म्हणेन एक जबरदस्त षटक हाताळले गोलंदाज अजय पाटील यांना ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी दाखवली मैदानावरती आणि पहिल्या षटकामध्ये त्यानं फक्त 7 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक संपन्न 7 धावा 1 गडी बाद. 8 धावा 1 गडी बाद. खांबाल परवाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. यो साई बॅटमॅन खांबाल परवाला ठाणे जिल्ह्यात फेमस
फेमस झाला. जबरदस्त संगीत आपण पाहतो साई शिराड यांचं संगीत. तर धपडकापती धाबा आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर 8 धाबा ठोकलेत मैदानावरती. सुरुवात या ठिकाणी सर आपण पाहिली तर दमदार दाखवली होती आणि ती सुरुवात त्यांना कायम ठेवता आली नाहीये या पहिल्या षटकामध्ये. फक्त आपण पाहतोय 8 धाबा 1 गडी बाद. तर गोलंदाज या ठिकाणी दुसरं षटक P2 चं दुसरं षटक गोलंदाज पद्माकर भोईर. बेस राईट टाइम राऊंड अप विकेट गोलंदाजी आपण पाहतो डायरेक्ट पुन्हा एकदा प्रयत्न होता तोपर्यंत फक्त फलंदाजानं एकदा एकवटली. एकेरी दुसऱ्यांच्या मदतीनं वाटचाल करतोय मैदानावरती हा संघ. मी म्हणेन आतापर्यंत त्यानं धावा उभारल्यात 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना P1च्या पहिल्या षटकामध्ये त्यानं फक्त अवघ्या 8 धावा उभारल्या. कारण की आपण पाहतो फलंदाज रवी पवार ज्यानं दमदार सुरुवात दाखवली होती मग त्याला आपलं फलंदाज त्यानं बाद झाला दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहतो थोडासा दबाव या मैदानावरती. चेंडू आपण पाहतो पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंचाने आम्हाला स्वर घोषित केलाय. अवांतर धावसंख्या वाढती आहे आणि धापडकापती धाबा आपण पाहतोय 2 अंकामध्ये 1 गडी बाद 10 धावा. 1 गडी बाद 10 धावा आपण पाहतो. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती सकाळच्या सत्रामधला हा दुसरा सामना मैदानावरती 2 संघामध्ये अस्तित्वाचा सामना. चेंडू पण एकदा अतिशय चांगला कॉलबर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो ज्यावेळेस गुडलेनचा वापर केला होता. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला नाहीये आणि बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. पद्माकर भोईर आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि फक्त त्याने 2 धाबा खर्च केल्यात. धावपडकावरती धाबा लागतात त्या 10 धाबा. चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता मात्र यावेळी शॉटअंपूर करण्याचा प्रयत्न. चेंडू भिडकावला होता मिड विकेटच्या रिझन मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल आणि धावपडकावरती धाबा लागते तर केवळ 11 धाबा. आतापर्यंत आपण पाहतो थोडंसं दबाव महसूस केला मैदानावरती दावडी संघाच्या फलंदाजीनं. या ठिकाणी रवी बाद झाल्यानंतर थोडंसं दबावामध्ये पाहायला मिळतोय हा संघ. म्हणजे दबावानं खेळ केला तर मी म्हणेन मोठी धावसंख्या बनवता येणार नाहीये ती मैदानावरती. चेंडू जबरदस्त बडका यावेळी गॅप शॉट करतोय. गॅप शॉट सिलेक्शन शानदार स्ट्रोक कबल सीमारेखेच्या बाहेर चेंडू चौकार. आपण पाहतो अतिशय चांगली फलंदाजी पाहायला भेटली मैदानावरती. बॅकपीड वरती जाऊन आपण पाहतोय फलंदाजानं पंच केला पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधून कव्हर सीमारेखेच्या बाहेर चौकार. आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धापडकावरती धाबा लागले त्या 15 धाबा. फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकरवरती रणजित पाटील पाहायला मिळतोय तो पद्माकर भोईर गोलंदाजच्या वरती. पुन्हा एकदा यावेळी अतिशय चांगला चेंडू खोलबार टप्प्याचा चेंडू या ठिकाणी निधाव चेंडूची सांगता होती. धापडकावरती धाबा लागले त्या 15 धाबा. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा आल्या त्या आणि आतापर्यंत आपण पाहतो या गोलंदाजीनं 7 धाबा आलेत 5 चेंडूवरती. मी म्हणेन जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे P1च्या पहिल्या षटकामध्ये तर P1च्या दुसऱ्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ असताना फक्त दावडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. येणाऱ्या चेंडूवरती एकच चौकार एकच षटकाराची आवश्यकता असणार आहे मैदानावरती दावडी संघाला. आपण पाहतो राईट टाइम ओव्हर द राऊंड विकेट गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाज पद्माकर भोईर यांच्या माध्यमातून. पद्माकर भोईरनं आतापर्यंत अप्रतिम षटक हाताळलंय या मैदानावरती. P2 चं दुसरं षटक आणि आपण पाहतोय त्याच्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस खेळून काढतोय चेंडू जातो कबल सीमारेखाकडे तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावून येतोय. वेल होता 2 धाबेचा आणि 2 धाबेनं धावपडकावरती धाबा लागतात त्या 17 धाबा. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद फक्त 17 धाबा. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिली तर धावसंख्या आहे ती 17 धाबा.
सर आपण पाहतो अतिशय शांत स्वरूपात पाहायला भेटली मैदानावरती ज्या प्रकारे सुरुवात दाखवली ती रवी पवार या फलंदाजानं असं वाटत होते की या मैदानावरती फार मोठी धावसंख्या बनवतील या सामन्यामध्ये. मात्र 2 षटकांचा पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये मी म्हणे केवळ 7 धावा ठोकल्यात मैदानावरती. तर पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटेल मैदानावरती. सामना अतिशय मोठा आपण पाहतो बिग फाईट सामना 2 संघामध्ये पाहायला भेटतोय. चला विलंब करू नका बेतोडी संघ आपल्या विनंती असेल कारण की आपण पाहतो आज 12 संघ स्पर्धेमध्ये असतील. आज देखील प्रत्येक दिवशी 12 संघ आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. मात्र त्यामुळे विनंती असेल या ठिकाणी सर्व संघांना की जास्त विलंब करू नका. नक्कीच आज देखील 10 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण जास्त विलंब करू नका. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या प्रति प्रशांत तांडेल एक अतिशय मोठं नाव बिग नेम टेनिस क्रिकेट मधील अतिशय मोठे नाव आहे. आता चेंडू आपण पाहतोय जबरदस्त चेंडूपैकी पडल्यानंतर चेंडू वुडलँडचा वापर केलाय. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होत आहे आणि फलंदाजाला चॉक मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय प्रशांत तांडेल या गोलंदाजानं. नक्कीच प्रशांत तांडेलचा विचार केला तर अतिशय मोठा फलंदाज आणि गोलंदाज आहे बेतोडी संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस अडंबूल करण्याचा प्रयत्न चेंडू भिडकावतोय. यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावून येतो तोपर्यंत फक्त 2 धाबा. सर आपण पहिला फलंदाजानं ऑन साइडला केल्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू लागल्यानंतर ऑफ साइडला जातोय. म्हणजेच आपण पाहतो या मैदानावरती चेंडू खेळायचा होता अमरावतीला आणि चेंडू गेला बारामतीला असं म्हटलं तरी भावगड ठरणार नाहीये. तर धावपळकामध्ये धाबा पाहतोय 19 धाबा. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय या 2 संघामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय या मैदानावरती. चेंडू क्लिंग बॉल फलंदाज बाद फार मोठी चूक दाखवली आहे फलंदाजानं आणि बिग विकेट आपण पाहतो मोठा झटका मैदानावरती दावडी संघाला. नवीन फलंदाज पाहतो मैदानावरती दीपक खोरे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती. मात्र प्रशांत तांडेल अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय मैदानावरती. 2 संघ तुल्यबल आणि मातबगड संघ बलाढ्य संघ आपण पाहतो मैदानावरती. एका बाजूला दावडी संघ दुसऱ्या बाजूला बेतवडी संघ 2 संघामध्ये आपण पाहतोय अस्तित्वाचा सामना मैदानावरती. चेंडू पुन्हा एकदा पॅडिस्टिप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जातो. त्यामुळे पंच आमच्याकडे बोलतात आमचे नवीन शेट्टी स्वयंचा इशारा करतात. तर धावपळकामध्ये धावा लागतात त्या 20 धावा. 2 गडी बाद 20 धावा. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय दीपक खोरे. मात्र गोलंदाजी करतो या ठिकाणी आपण पाहतो प्रशांत तांडेल एक अतिशय मोठं नाव. यावेळेस पुन्हा एकदा खोलपट टाकायचा चेंडू यावेळेस शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये आहे सीमारेच्या पलीकडे आहे चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावपळकावरती धावा आपण पाहतो 24 धावा. मी म्हणेन संजीवनीचं काम केलं जातं मैदानावरती या ठिकाणी बेतोडी संघाकडनं धावा बनत नाही. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय शॉर्ट लेग रिझन मध्ये आणि धावपळकावरती धावा लागले ते तब्बल 24 धावा. 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज प्रशांत आतापर्यंत आपण पाहतो की जवळजवळ 4 चेंडू फेकले प्रशांतनं. तर अद्याप या षटकात 2 चेंडू असतील गोलंदाज प्रशांत तांडेलेच्या. त्यावेळी शॉर्ट लाईनचा चेंडू होता आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला त्यामुळे फलंदाज या चेंडूला खेळू शकला नाहीये. निधाव चेंडूची सांगता दबाव आपण पाहतोय मैदानावरती यावेळी दावडी संघाच्या फलंदाजावरती असणार आहे. मात्र दबावानं खेळ केला तर मी म्हणेन मोठी धावसंख्या बनवता येणार नाहीये. आतापर्यंत 24 धावा 2 गडी बाद 30 षटक मार्गस्थ. यावेळी आपण पाहतो शॉट करण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता मात्र झेल त्याला पकडता येत नाहीये. फक्त 2 धावा. षटक संपन्न झाले 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा 2 गडी बाद 26 धावा. ड्रिंक्स ट्रॉली
लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी पाडाची धन्यवाद. थँक्यू डिझे. आपण पाहतोय आज 17 तारीख आहे, म्हणजे 18 आणि 19 तारखेला या ठिकाणी आपण लकी ड्रॉचं कुपन ओपन होणार आहेत. तर आपण पाहतो लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी आपण हलवलं आज. तर आमच्या डीजे मास्टरच्या उजव्या साईडला, पॅबिलियनच्या उजव्या साईडला आपण पाहतोय तर कुपनचं तिकीट आपण पाहतो भेटणार आहेत. तर ज्यांना कोणाला तिकीट घ्यायचं असेल, एकदा तरी आपण पाहतो एक अतिशय चांगली योजना आहे मैदानावरती. ज्या प्रकारे आपण पाहतो प्रेक्षकांना 151 रुपयामध्ये बाईक या ठिकाणी भेटणार आहे. होंडा ड्रीम युगा ही बाईक मात्र आपल्याला 151 रुपयामध्ये. तर नक्कीच आम्हाला काल जितेश्वरांनी सांगितलं ते 151 रुपयामध्ये फुल टॉक टाइम सुद्धा येत नाहीये. त्यामध्ये आपण 151 रुपये या ठिकाणी भरून तो तिकीट विकत घ्यायचा आहे. आणि सर 151 रुपयामध्ये होंडा ड्रीम युगा बाईक जिची प्राइस जवळजवळ 45,000 रुपये. आता पाहूया 19 तारखेलाच लकी ड्रॉ ओपन होणार आहे. त्यामुळे विनंती करतो सर्वांना की आपण जास्त विलंब करू नका, नंतर आपण पाहत राहिले तर पाहतच राहणार. त्यामुळे आपण तिकीट पहिला विकत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लकी ड्रॉ कोण होणार, लकी कोण होणार या स्पर्धेमध्ये. चला पुन्हा एकदा आपण सर्वांना भेटूया. आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला आपण पाहतो लकी ड्रॉचं कुपन आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे आपण तिथे जायचं आहे आणि 151 रुपये भरून आपण तिकीट विकत घ्यायचं आहे. वले सामन्याकडे 3 षटकांचा खेळ संपन्न, जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटली. चेंडू बॅटचा पैसा बघतोय, चेंडूला भिडकावतोय, चेंडू डीप मध्ये. तोपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. आणि एका धावेच्या मदतीनं धाबळकावती धावा लागते त्या 27 धावा. मी म्हणेन अतिशय शांत सुरुवात पाहायला भेटली मैदानावरती या ठिकाणी दावडी संघाची. ज्याने सुरुवात देखील चांगली दाखवली ती, मात्र ती सुरुवात रवीला कायम ठेवता आली नाहीये. यावेळी बॅटचा पैसा बघतोय, शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, तिसरा झटका, जबरदस्त झेल. नवीन पर्यंत पाहतोय नितेश पाटील मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहिलं 27 धावा झाल्या धाबळकावरती आणि 3 गडी बाद झाल्यात. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते मैदानावरती. मात्र या सामन्यामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी दाखल गेल. यावेळेस कव्हर पॉइंट रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीने धाबळ घालताना पाहायला मिळते. 28 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतो गोलंदाज पद्माकर भोईर, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि आता मात्र चौथं षटक हाताळतोय. मी म्हणेन जबरदस्त गोलंदाजी पद्माकर भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट मात्र 2 संघामध्ये पाहायला भेटणार आहे या स्पर्धेमध्ये. हा चेंडू अतिशय चांगला, मात्र जबरदस्त चेंडूला भिडकावून लावतोय डीप लॉंग मध्ये. तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूला उचलेल फेकेल. तोपर्यंत 2 धाबा, 2 धाबेचा अवधी होतो आणि 2 धाबेड धप्पडकावती धावा लागते त्या 30 धाबा. अतिशय शांत सुरुवात आपण पाहिली मैदानावरती आणि ती सुरुवात त्यानं आतापर्यंत कायम ठेवली आहे. मात्र येणाऱ्या या चेंडूंवरती आक्रमक प्रवृत्ती धारण करावी लागेल. जर का मोठी धावसंख्या बनवायची असेल तर मात्र मोठे पटके घ्यावे लागतील मैदानावरती, चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. त्यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. तोपर्यंत फक्त 2 धाबा, 2 धाब्याच्या मदतीने धाबळकावती धावा लागते त्या 32 धाबा. 3 गडी बाद 32 धाबा. आपण पाहतो एकेरी आणि दुय्यसंख्येच्या मदतीनं बॅट करतोय दावडी संघ मैदानावरती. मात्र एकेरी दुय्यसंख्येनं मोठी धावसंख्या बनवता येणार नाहीये ती दावडी संघाला. मात्र पाहूया येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकार मारतील का. चौथं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 5 चेंडू झालेत या षटकातील. मी म्हणे 5 चेंडू मध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केला या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पद्माकर भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पद्माकर भोईरनं दुसरं षटक हाताळलं होतं, त्यानं त्या षटकामध्ये 9 धाबा दिल्या होत्या आणि जबरदस्त गोलंदाजी दाखवली मैदानावरती.
तर आतापर्यंत आपण पाहतो 5 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्यात. यावेळेस चेंडूला भिडकावतो, चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. एकदा पुढे दिशा धाबीचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुसरी धाव पुढे होत आहे. षटक संपन्न, 4 षटकांचा वाजवी काही संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकामध्ये धाबा 35 धाबा 3 गडी बाद. डीजे हॅलो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांना देखील खुशखबर आहे की येत्या 19 तारखेला शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ निघणार आहे आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला एक बाईक मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला एक कुपन खरेदी करावं लागणार आहे, त्याची किंमत 150 रुपये आहे. तेव्हा कृपा करून आपण आपले तिकीटं आजच खरेदी करा. तिकीटं किती खरेदी करावे त्याच्यावरती बंधन नाही, आपण कितीही तिकीटे खरेदी करू शकता आणि आपला लकी ड्रॉ काढू शकता. येत्या 19 तारखेला लकी ड्रॉ ओपन होईल आणि आपण सुद्धा बाईक जिंकू शकाल. धन्यवाद. या ठिकाणी पाहतो तर 4 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावपळकी धावा लागले त्या 35. यावेळेस अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय, मात्र चेंडू पडलाय पॅडवरती आदळला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो लेग स्टंपला सोडत होता, त्यामुळे या ठिकाणी पाहतो निधाव चेंडूची सांगता होते. तुमचेच गुणलेखक, अतिशय चांगले गुणलेखक केशव कालन या ठिकाणी असतील, तर विनंतीचं केशव कालन की आपण मंचावरती यायचंय. यावेळेस षटंबू करतोय, चेंडूला प्रार केलाय, मात्र 2 षटरक्षकांच्या मध्ये चेंडू आदळतोय. तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धाबीच्या मदतीने धावपळकामध्ये धावा पाहायला मिळते त्या फक्त 36 धाबा. सर आपण पाहतोय ती सुरुवात या ठिकाणी थोडीशी कमजोर झाली, त्याच्यानंतर आपण ती सुरुवात आतापर्यंत पाहतोय या मैदानावरती आणि फक्त धावा झाल्या त्या 36. गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजच्या प्रयत्नी गोलंदाज धनाजी तानाजी पाटील. तर यावेळेस अतिशय चांगला चेंडू होता, मात्र चेंडूला भिडकावतोय लॉंग डिझाईन मध्ये. तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा प्रयत्न आणि फक्त 2 धाबा. सर आपण आतापर्यंत पाहतो जी धावसंख्या मैदानावरती बाउंड्री लागत नाहीये, मैदानामध्ये चौकार षटकार पाहायला भेटत नाहीये, फक्त सिंगल आणि डबल वरती प्राधान्य दिलंय ते म्हणजे दावडी संघाच्या फलंदाजानं. अतिशय चांगला चेंडू, कोलबा डाब्याचा चेंडू बॉटमचा वापर केलाय, चेंडूला भिडकावतोय. तोपर्यंत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत 2 धाबा एक पडल्यात. पुन्हा एकदा आणि 2 धाबेच्या मदतीने धापळकापती धावा लागले तर 40 धाबा. आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडूंचा खेळ झालाय, अद्याप चौकार षटकार मात्र पाहायला भेटत नाहीये या अंतिम षटकामध्ये. तानाजी पाटील पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकरमध्ये फलंदाज. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला आणि फलंदाजाला चकमध्ये येऊन विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे. निधाव चेंडूची सांगता आतापर्यंत तानाजीने मात्र 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मध्ये चेंडू पडल्यानंतर टेकअप झाल्या पंचांचा 8-9चा इशारा येतोय आणि धापळकावरती धाबा लागतोय त्या 41 धाबा फ्री हिट असणार आहे. पंच नक्कीच आपण 2 पंच डिस्कशन करतील. अतिशय चांगले पंच आपण पाहतो, नवीन शेट्टी आणि आमचे रमेश म्हात्रे जे अतिशय गुणवंत आपण पाहतो. आमचे आदर्श चांगले पंच आहेत जे ह्या एरियामध्ये अतिशय चांगले पंचांची भूमिका निभवतात नेहमीच स्पर्धेमध्ये. नक्कीच पंचांनी माफी मागितली. हा चेंडू स्क्वेअर आहे, या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव आहे. नक्कीच आपण पाहतो डिसिजन कॅन्सल केलं सर आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होती. तर 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 5 षटकांचा समाप्तीनंतर 40 धावा. आणि 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा झालेत आणि 41 धाबेचं आव्हान उभं केलं येणाऱ्या
सामन्यामध्ये आपण पाहतो 5 षटकांच्या सामन्यामध्ये 41 धावा बनवायचे बेतोडी संघाला. तर सामना कोण जिंकेल मैदानावरती याचं प्रत्यक्ष धावतोरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे प्रसाद सर. नेहमीच राया तुमची घाई नका लावू गठोड बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला हॅलो, धन्यवाद धन्यवाद योगेश. चला ओपनिंग पर पाठवून त्याच्या आतमध्ये. सामन्याला उशीर करू नका. या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे भाजपाचे खंबालपाडा अध्यक्ष चिंतामण पाटील साहेब, आमच्या चोळ्याचे सुनील चौधरी, त्याचप्रमाणे श्यामजी सेलारी, या सर्वांचं या ठिकाणी साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयरिश संघाचे कर्णधार आणि गोळवळी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचे व्यासपीठावर. आयरिश संघाचे कर्णधार आणि गोळवळी संघाचे कर्णधार. बघा, तुम्हाला प्रत्येकाला तर सवय झाली आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण ताबडतोब टॉस घेतो, त्यामुळे आमच्या कॉलची अपेक्षा किंवा वाट पाहू नका, यायचंय ताबडतोब. तर राहुल येत आहेत, राहुल केणे, संतोष केणे यांचे सुपुत्र राहुल केणे ॲज अ कॅप्टन आयरिश संघाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर दशरथ शेलार साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गोळवली वर्सेस आयरे. दशरथ शेलार साहेब कंबलपाड्याचे, यांच्या हस्ते आम्ही हा म्हणजे शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करत आहोत. गोळवली वर्सेस आयरे. तर लक्ष आहे मैदानावरती 41 धावांचं बेतवडे संघासाठी. माफक लक्ष म्हणेन, पण आज सकाळ सत्रात तुम्ही पाहिलं की कमी धावसंख्या असताना सुद्धा समोरच्या संघाला गारद केलं होतं विनोद काळेंच्या संघाने, मिलिंदच्या संघाने. 48 धावा धावफलकावर होत्या आणि त्या मुमेंटला सुद्धा समोरच्या संघाने त्यांनी बीट केलं आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला. पाहूया तीच परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळते का दावडी वर्सेस बेतवडे हा सामना इथे रंगला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना दावडी संघाने 40 धावा कुठल्या आणि 41 धावांचं लक्ष दिलंय ते बेतवडे संघाला. स्ट्राईक एंडला येतो तो संदेश, व्हेरी स्टायलिश क्रिकेटर संदेश, ग्लेअर घालून क्षेत्ररक्षण करतात, ही ओळख त्यांची आहे. नाही, कैलाश नॉट स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू रवी पवार ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते, चेंडू पाहतायत, लाईन कुठली आहे पंच, आणि हळूहळू आमच्या स्कोररकडे वळतायत आणि हा वाईड. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून जातोय आणि हेच पंच दाखवत असताना हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने खातं उघडलं जातंय. तर गोळवली संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत आमच्या इथे व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर अपोजिट संघ आहे तो म्हणजे आयरे आणि त्या संघाचा कर्णधार राहुल म्हणून काम पाहत आहेत. गोळवली पिंटू पाटील ओव्हर द विकेट. आणि दशरथ शेलार साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा. फलंदाज बाद, अप्रतिम झेल तिथे बॅकवर्ड पॉइंटेजर मध्ये आणि बॅक टू द पवेलियन मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज. थँक्यू. कोण विसरेल पिंटू पाटीलच्या संघाला, क्या परफॉर्मन्स दिया, क्या बात आहे. अप्रतिम खेळ त्याने केला होता प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर यावर्षी आणि निश्चितच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याच खेळीची पुन्हा एकदा अपेक्षा करत होती याच मैदानावर, याच टुर्नामेंटमध्ये. आणि पिंटू पाटीलला हार्दिक शुभेच्छा. गोळी संघाचा परफॉर्मन्स खरंच वाखाणण्याजोगा होता, अशी कामगिरी त्यांच्या सर्व खेळाडूंनी केली होती.
तर पहिलाच धक्का नाणफीचा कौल सुद्धा त्यांनी जिंकलाय. व्हेरी गुड. त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांना सामन्यासाठी. आणि आयरिश संघाच्या माध्यमातून राहुल ऍज अ कॅप्टन म्हणून तिथे काम पाहत आहेत. तर पहिलाच धक्का धावसंघ दाफलकावर 1 आणि नवीन फलंदाज तिथे मैदानावर तो समीर पाटील. हा चेंडू कट केला. वॉट अ शॉट. चाबूक फटका. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. समीरच्या बॅटमधला जर आक्रमक फटका निघाला तर सीमारेच्या बाहेर निश्चित आरपार होणार, यात काहीच वाद नाही. वॉट अ शॉट. 4 धावने आपला अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या दाफलकर 5. हा चेंडू लॉफ्ट केलाय. कव्हरच्या डोक्यानं काढण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. वो व्हेरी गुड कॅच. सुपर. हाय इलेक्ट्रिफाईन. हाय स्टँडर्ड. जबरदस्त झेल. लक्ष द्या. चेंडू रिलीज करायच्या आधीच जर तुम्ही इनसाइड सर्कलच्या बाहेर दिसलात तर ताबडतोब पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांचं लक्ष आहे त्या गोष्टीवर आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची आम्ही वॉर्निंग देणार नाहोत. ताबडतोब पॅनलाइज करू याची नोंद घ्यायची आहे तुम्ही. तर समीर बाद होत आहेत फलंदाज. त्यांच्याकडनं निश्चित मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. संघाला सावरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण मात्र ते बाद होत आहेत. त्यांची जागा घेतो तो विष्णू मैदानावर. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करताय. चेंडू लॉंग ऑनचा खेळाडू येतो. चेंडूवर जो पण चेंडू कव्हर करतील, फेक करतील, वेळ घेत आहेत दीपक आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा वसूल करतोय. दीपक कडनं चुका होत आहेत. अशा खेळाडूला मात्र तटस्थ राहावं लागतं. व्यवस्थित चेंडू कव्हर करणं गरजेचं आहे. चेंडू पकडणं गरजेचं आहे. ग्रीप करणं गरजेचं आहे. पण तिथे मात्र दीपक कडनं चुका होत आहेत. खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं की कमी उंचीचे खेळाडू बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करत आहेत. राऊंड विकेट. हा चेंडू लॉफ्ट करायचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावर ना बीट होतं पूर्णपणे फलंदाज. स्ट्राईक एंडला ते कैलाश आणि नॉन स्ट्राईक एंडला जातो तो म्हणजे निश्चित माझा एक फेवरेट प्लेअर विष्णू पाटील. या मैदानावरती खेळ पाहण्यासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक गोलवलीचे श्रीपद भोईर सुद्धा आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. लाजवाब फटका. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. आज यशवंत शिरार यांच्याकडनं ऐकायला मिळत आहे ती जास्तीत जास्त लावणी संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि खास करून जितेशच्या एका रिक्वेस्टवरनं ही गाणी ऐकायला येतात. कारण जितेशचं खूप सुद्धा संगीतावर खूप प्रेम आहे. स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे आणि मगाशी जेव्हा माईक चेक करायची जेव्हा वेळ आली तेव्हा सुद्धा त्याने सांगितलं की माईकला बेस मात्र खूप सुंदर दिलाय आणि निश्चितच ही जबाबदारी जितेशकडे. यशवंत शिरार सुद्धा अप्रतिम कामगिरी. तर आमच्या आवाजाची काळजी घेण्याची जबाबदारी त्या व्यक्तिमत्वाकडे. तर षटक संपलाय. 1 धावसंख्या धावफलकावर 11. लक्ष गाठायचं 41 धावांचं. अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे मैदानावर 24. 4 चेंडू आणि 4 षटकं आणि 30 धावांची गरज. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट आस्किन रन रेट जो आहे ते 7.5चा. प्रत्येक खेळाडू बेतवडे संघामध्ये हा मॅच विनर आहे. जसं मी पडली संघाच्या माध्यमातून म्हणतो की प्रत्येक खेळाडूमध्ये एक वेगळी शैली आहे, वेगळी ओळख आहे, तशी मात्र बेतवडे संघाकडे आहे. विष्णूला मी पाहिलं होतं की गतवर्षी खार्डीच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर आपण लक्ष देऊया मैदानावर. ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय. विष्णूच्या बॅटमधला मॅग्निफिसंट पॉवर पॅक शॉट. सीमारेच्या बाहेर. मॅग्निफिसंट शॉट. षटकार.
थँक्यू. समीरने सुरुवात केली चौकाराने, विष्णूने सुरुवात केली षटकाराने. आपलं अकाउंट पण करते दोन्ही फलंदाज, पण समीर तंबूत परतले आहेत तर त्याची जागा घेतोय तो 4थ्या क्रमांकावर विष्णू पाटील. क्या बात आहे. मगाशी विष्णूबद्दल, मगाशी मी सांगतो समीर बद्दल की खार्डीच्या मैदानावर गतवर्षी त्याच टॉप टुर्नामेंटमध्ये सोळेगावच्या मंगेशच्या अगेन जो षटकार लागला होता, खरंच नेत्र दीपक डोळ्याचं पारणं फेडलं आणि त्या षटकाराने आपल्या बेतवडे संघाला त्याने विजय संपादन केला होता. अशी खेळ त्याच्याकडे, पण त्याला लवकर बढती मिळते, त्याला लवकर परफॉर्मन्स आणि संधी मिळते, पण ती संधी तो साधू शकला नाही. फक्त एक चौकार मारल्यानंतर बाद झालेत. आता मात्र संधी आहे ती विष्णूला. स्ट्राईक एंडला फलंदाज विष्णू. धावसंख्या दाफलगाव 4ने फुलते, धावफलगाव 6ने फुलते, ती धावफलकावर 17 धावा. हा चेंडू व्यवस्थित, व्हेरी गुड रनिंग, टेम्परामेंट. जेवढा अटॅक आहे तेवढा टेम्परामेंट सुद्धा आहे विष्णूकडे, त्यांनी दाखवून दिलंय. कारण पाहिलं की एक चेंडू जर आतमध्ये चांगला चेंडू असेल त्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे आणि हेच त्याने केलं. फक्त सिंगल रोटेट करतात या चेंडूवर आणि स्ट्राईक रोटेट करतात ती कैलासकडे. कैलास येतो स्ट्राईक एंडला. इंटरॅक्टिव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट याचं अपडेट पाहू शकता या स्पर्धेचं. इंडिया क्रिक वैभव. हा चेंडू इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. कैलासची खेळी संपुष्टात. थँक्यू. मराठी संगीत जुनं ते सोनं निश्चितच आणि अप्रतिम संगीत यशवंत शिलार यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. बघा दावडी संघ काय फाईट देत आहेत बेतवडे संघाला. 40 धावांचं 41 धावांचं माफक लक्ष, तरी पण त्यांना संघर्ष करावा लागतोय. 3 गडी बाद झाले, तंबूत परतले सलामीचे 3 फलंदाज संदेश, कैलाश आणि समीर. आणि विष्णुरी काळजीवर आता जबाबदारी असणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कॉल होता का, गरज होती का, नाही. आणि विष्णूने मात्र स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पाहायचंय कोण तिथे बाद होतोय. तानाजी बाद होत आहेत, तंबूत परत आहेत आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तर गाडी बाद होत्या मैदानावर तो 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय आणि तंबूत परतोय. त्याची जागा घेतोय तो नवीन फलंदाज गिरीश पाटील. अजय सुद्धा त्यांच्याकडे आहे, पद्माकर सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे खूप मोठा टाफा आहे त्यांच्याकडे, खूप मोठी फलंदाजी आहे त्यांच्याकडे. आणि पाहूया आता मात्र 41 धावा करण्यासाठी सुद्धा दावडी संघ त्यांना भरपूर प्रयत्न करायला होते, पराकाष्ठा करावं लागते 41 धावा पूर्ण करणे. दीपक. हा चेंडू नटराज स्ट्रोक ऑन साईडला प्लेस करत आहेत. एक डावा गुडगा उचलत असताना नटराज स्टाईल मध्ये आणि स्ट्राईक रोटेट करतात ते विष्णूकडे. विष्णूला फलंदाजीवर खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे कुवत आहे, त्यांच्याकडे धमक आहे, त्यांच्याकडे ताकद सुद्धा आहे हा सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याची. तर धावसंख्या 1ने पुढे सरते, धावफल करते 19 धावा, लक्ष आहे ते 41 धावांचं. 41 टू विन. दीपक ओव्हर द विकेट विष्णूसाठी. हा चेंडू आता मात्र गगनभेदी, गगनचुंबी, व्हॉट अ शॉट. 6 धावा. तुम्ही कितीही वळवाशी नाही वळणारे बाई मी तशी, नाही वळणारे बाई मी तशी, बाई मी तशी. या राणीचा राजा मळ्यात हाय, त्याच लायसन माझ्या गळ्यात हाय, माझ्या गळ्यात हाय. या राणीचा नक्कीच आपण होती 2 चेंडूमध्ये 2 इनिंग मध्ये 2 षटकार आले. नक्कीच जर या
प्रसाद परत विष्णू या फलंदाजी बघण्यासाठी आमच्या गावातील सुद्धा एक खेळाडू आहे संकेत राणे. आवर्जून जो थांबला त्याची फलंदाजी बघण्यासाठी. नक्कीच मी म्हणेन विष्णूने चांगली फलंदाजी दाखवली आहे. नाही, खरंच या खेळाडूकडे भरपूर पोटेन्शियल आहे, भरपूर पुढे जाऊ शकतो हा खेळाडू, ताकद भरपूर आहे, अचूक टायमिंगवर संघाला सावरू शकतो, ही त्याच्याकडे कुवत आहे. तर विकी शेलार यांचं आगमन झालं, यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कलरफुल ड्रेस कोड आणि एक विशिष्ट ग्लेअर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो, ही ओळख त्यांची आहे. पण येणाऱ्या 19 तारखेला एक सगळ्यात आनंदाची गोष्ट की त्यांचा साखरपुडा सुद्धा आहे, की नवीन आयुष्यात पाऊल ठेवतात त्यांना आमच्या SSCC ट्रॉफी आणि त्याचबरोबर साईश्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण नेमकं 19 तारखेला ठेवलं म्हणजे निश्चितच ही मजा आम्हाला अनुभवता येणार नाहीये, आणि त्या दिवशी आमचा या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे. धावसंख्या धावफलकावर 25. चेंडू पाहतायत, लाईन चुकीची आहे का, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू जातोय का, पंच पाहतायत आणि निश्चितच जाऊ दिला चेंडूला, निर्धाव चेंडू. 95 पंच सारखे रिकन्फर्म करतात गिरीश कडून. गिरीश आहे स्ट्राईक खेळला. धावा झाले तर धावफलकावर 25, लक्ष आहे ते 41 धावांचं. ओ द विकेट. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आतल्या बाजूला लागतोय बॅटच्या, जास्त लांब राहणार चेंडू. मधोमध जर चेंडू कनेक्ट झाला तर हा मिड विकेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन या दिशेने हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला असता. धावसंख्या धावफलक 1 ने पुढे सरकते. 26. पहिल्या दिवसापासून मी हे चित्र बघतोय की विकी जास्त करून दुपारच्या वेळी तिथे नसतात. ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ्टचा प्रयत्न होता, बीट होतोय फलंदाज विष्णू, मागे जातोय. कारण काय होतंय की जर पंचांच्या भूमिकेत त्यांना जर जावं लागलं मैदानावर तर निश्चितच इफेक्ट पडू शकतो फेसवर, कारण येणाऱ्या 19 तारखेला खूप मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी. येस हो, याच गोष्टीचा काल आम्ही चर्चा करत होतो आमच्या मागे. विकी धावसंख्या धावफलकावर 26 धावा. येस, ओव्हर द विकेट. हा चेंडू स्वीप केला, वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन, फुटवर्क दाखवलाय, चेंडू सीमार्सच्या बाहेर फरार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावा. आणि या 4 धावसंख्या निश्चितच फुलते धावफलकावर. रिव्हरचा पवित्रा घेतलाय, पाहूया कनेक्ट करणार का, पण पाहतायत लाईन चुकीची आहे. लाईन पाहतायत लेग स्टिकच्या बाहेर आणि वाईड म्हणून कॉल दिलाय तो नवीन शेट्टीनी. एक चौकार पाहायला मला, एक वाईड पाहायला मिळतो या चेंडूवर आणि धावसंख्या धावफलकावर 31 पाहायला मिळते. फक्त 10 धावांची गरज आहे. रवी पवार पहिलं षटक हाताळलं होतं, 11 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र खूपच महागडे ठरतायत. एक सिंगल, एक चौकार, एक वाईड, आतापर्यंत 6 धावा आपल्या षटकात त्याने खर्च केलाय. ओ द विकेट. रिव्हर्स करण्याचा पुन्हा प्रयत्न, फलंदाज बीट, शॉर्ट फाईन, शॉर्ट चढण्याचा खेळाडू सुद्धा बीट, आणि चेंडू जातोय मागे आणि जो पण चेंडू कव्हर करतो विष्णूने कॉल दिला. 3 धावा इथे पूर्ण करणार आणि 3 धावांनी धावसंख्या निश्चित आकार देते धावफलकावर. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 34च्या घरामध्ये. 34 रन ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. 41 धावांचं माफक लक्ष घेत असताना 3 गडी निश्चितच लवकर बाद झाले, पण नंतर मात्र की जबाबदारी स्वीकारली. एक पात्री अभिनय करत असताना विष्णूने अत्यंत घातक फलंदाजी, त्यांची जी ओळख आहे ती त्यांनी दाखवली मैदानावर. फुल टॉस आहे, टेम्परामेंट दाखवले, चेंडू बॉटम हँडचा वापर करतायत, चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढतायत आणि तोपर्यंत फलंदाजच्या खात्यामध्ये 1च धाव मिळते. तर पंचांचा इशारा ड्रिंक ट्रॉली आतमध्ये घेऊन यायचे. 3 षटकं संपतायत आणि 3 षटकाखेर धावसंख्या 35. DJ.
थँक्यू. तर 3 षटकं संपतात. धावसंख्या दाफलकावर 35. अजूनही मैदानावर 6 धावांची गरज आहे. एका गोष्टीचा उल्लेख करला की जो संघ आता पुढचा येतोय परफॉर्मन्स करण्यासाठी गोळवली, अप्रतिम कामगिरी गोळी संघ प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत पिंटू पाटीलने जे आपल्या संघाला ज्याप्रमाणे सावरलं, ज्याप्रमाणे सजवलं आणि ती टुर्नामेंट निश्चितच नंतर भरपूर काळापर्यंत लोकांच्या लक्षात राहील की त्यांचा परफॉर्मन्स लक्षात राहील. कारण उपांत्य फेरीमध्ये उपांत्य फेरीमध्ये ज्याप्रमाणे मोठा गावला जी टक्कर दिली होती ती खरंच कौतुकास्पद होती. थोड्याशा चुका झाल्या निश्चितच, पण त्या चुका ना त्यांना दुरुस्त करून आता मात्र या स्पर्धेत परफॉर्मन्स द्यावा लागेल. त्या चुका मात्र परत होता का याची नोंद घ्यावी लागेल आणि या स्पर्धेत सुद्धा चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. त्यासाठी पूर्ण संघाला निश्चित हार्दिक शुभेच्छा देत आहोत. पिंटू पाटील अप्रतिम संघ मानलाय, खरंच कौतुकास्पद. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये कोणच खेळ जवळपास नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याला बीट करून चेंडू मागे जाणार का, पण नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पायाने चेंडू अडवतायत. बघा मॅच फिनिश करण्यासाठी मात्र एकच धाव तिथे घेतली आहे आणि स्ट्राईक रोटेट केले ते विष्णूने स्वतःकडे. बघा जर या चेंडूचा षटकार आला तर सामनाचा वेळ भरपूर वाचवला असं मी म्हणेन. हा चेंडू लिडिंग एज मागे जातोय स्विंग होऊन यष्टीरक्षकाकडे. जर सरळ बॅटने धावा येत असेल तर मला असं वाटतं काहीच गरज नाही या रिव्हर्सच्या फटक्यांची. सरळ बॅटने 2 षटकार दाखवले आतापर्यंत विष्णूने आणि त्या मुवमेंटला तिथे जर फलंदाजी आली 2 चौकार 2 षटकार उजव्या बॅटने झालेत, पण या मुवमेंटला जर तुम्ही रिव्हर्सचा फटका घेता काही गरज नाहीये तुम्हाला. हा चेंडू डॉट ही रिस्क घ्यायची काहीच गरज नाही, कारण सामना तुम्ही जवळजवळ पोहोचला तिथे आणि या मुवमेंटला जर तुम्ही विकेट फेकली तर त्या पूर्ण तुमच्या खेळीवर पाणी फिरलं जातं. केशव काळन चला यायचंय आमच्या व्यासपीठावर कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ द विकेट. हा चेंडू 2 चेंडू डॉट. हो वॉड बॉलिंग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवतायत आणि फलंदाज बघा फुटवर दाखवताना पुढे येत आहे चेंडू कव्हर करण्यासाठी. गोलंदाज आहेत ते कल्पेश पाटील. अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि अशा मुमेंटला अशा गोलंदाजी निश्चितच नितांत गरज आहे की समोरच्या फलंदाज जागेवर बांधून ठेवायची. हा चेंडू अपील फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट पायचित. फलंदाज बाद होतात मैदानावरती गिरीश. प्रणव केने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी नगरसेवक संतोष काणेचे 2 सुपुत्र, एक राहुल आणि एक प्रणव. राहुलचे परफॉर्मन्स येतात आयरे संघासाठी आणि प्रणव हा नेहमीच त्यांचा सपोर्टर असतो. जेव्हा जेव्हा सामना असतो तेव्हा प्रणवला आपण व्यासपीठावर पाहतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. आज सुद्धा ते तुम्हाला ते चित्र पाहायला मिळणार. पाहूया नवीन ते फलंदाज प्रशांत तांडेल स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू ड्राईव्ह केला. पहिल्याच चेंडू व्यवस्थित कनेक्ट करतात बघा, व्यवस्थितरित्या चेंडूला रीड केलं नंतर मग तो फटका एक्झिक्यूट केला कॉपी बुक स्टाईल कव्हर रिझन मध्ये. षटक समाप्त होते. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज कल्पेशची. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मात्र अप्रतिम षटक हाताळतोय. धावा दिल्या त्या षटकात फक्त त्याने त्या धावसंख्या झाली धावफलकावरती 40 धावा. 6 चेंडू आणि 1 धावाची गरज. 6 चेंडू 1 धाव. प्रीमियर कॉलेजच्या मैदानात 6 चेंडू 3 धावा असताना सुद्धा सामना जिंकला ही परिस्थिती सुद्धा आम्ही पाहिली आहे. 6 चेंडू जर निर्धाव जात आहेत या षटकात तर सामना जाईल तो सुपर ओव्हर मध्ये. पण विष्णू सामना फिनिश करणार नो डाऊट. विष्णू आहे त्याच्यावर प्रशांत आहे. सामना फिनिश करणार, ठेवणार नाही सामना पॉवर प्लेचा आपला सुपर ओव्हर साठी. ओके ओके काय हरकत नाही. सामना जिंकलेला आहे बेतवडे संघाने. गुढे संघाकडे एकच आम्हाला सांगतायत.
ओके रिकन्साईल करत आहोत आम्ही. ओके ओके काय हरकत नाहीये. पेंटीएम 4 थोडासा व्हायरस आलाय आमच्या कॉम्प्युटरमध्ये. पहिला चेंडू सिंगल होता, काय हरकत नाही. ओके सिंगल आहे. 3 धावा आल्या त्या षटकात आणि 3 धावांची गरज आहे. ओके थँक्यू दावडी संघ. लक्ष आहे सामन्यावर त्यांचं. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता बेतवडे संघाला. स्ट्राईक एंडला ते प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला ते विष्णू. एकूण गडी बाद झालेत मैदानावर ते 5. 5 गडी बाद झालेत. येस नो मोबाईल्स यूज इन कॉमेंट्री बॉक्स. नाही हरकत नाही, कारण तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी. आम्हाला माहिती आहे तुमचा मोबाईल चालू राहणं, फोन चालू राहणं गरजेचं आहे. फक्त समालोचन करताना किंवा स्कोरिंग करताना त्याचा वापर शक्यतो टाळा. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. षटक घेऊन येतात गोलंदाज दीपक गुरुनाथ. हा चेंडू ऑर्थोडॉक्स स्टाईलने ऑन साईडला प्लेस चेंडू तो डीप मध्ये. चेंडू सीमारच्या बाहेर आणि या पहिल्या चेंडूवर सामना फिनिश केलाय तो प्रशांतने आणि सामना जिंकलाय तो बेतवडे संघाने.